आवाज सर्वसामान्यांचा। बोंबाळे तालुका खटाव येथील कैलासवासी शिवाजी लक्ष्मण कुदळे यांच्या पवित्र स्मृती प्रित्यर्थ कुदळे परिवारांनी उभारलेल्या भव्य स्वागत कमानीचा उद्घाटन सोहळा माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या हस्ते दिमाखात पार पडला। यावेळी गावातील भागातील पै पाहुणे मान्यवर लोकांनी हजेरी दर्शवली होती। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून सुरुवात करण्यात आली। ज्यांचे हात इतरांना मदत करण्यासाठी पुढे असायचे असे दानशूर व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या दातृत्वाची जागा कोणीही घेऊ शकत नाही। अशा व्यक्तिमत्वाच्या स्मरणार्थ या ठिकाणी उभी राहिलेली ही स्वागत कमान भाग्यनगर वासियांना त्यांच्या कार्याचं चिरंतर स्मरण देईल। अतिशय सुंदर कमान वास्तूची निर्मिती या ठिकाणी संपन्न करण्यात आली। यावेळी कुदळे परिवाराच्या वतीने मान्यवर तसेच पत्रकार बंधूंचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी माजी आयुक्त प्रभाकर देशमुख साहेब म्हणाले, कुदळे परिवारांचे कैलासवासी शिवाजी शेठ कुदळे आधारस्तंभ होते। त्यामुळे दुःखातून सावरून कुदळे परिवार नातेवाईकांनी एक स्वागत कमानीचा चांगला निर्णय घेतला। या मातीशी जीवाभावाचं नातं जपायचं हे कैलासवासी शिवाजी कुदळे यांनी दाखवून दिले आहे। याच गावामध्ये भागामध्ये यांचे हायस्कूल पर्यंत शिक्षण झाले। त्यानंतर मुंबईला जाऊन आपले स्थान निर्माण केले। अशी माणसं आपल्या क्षेत्रात आदर्शवत काम करतात। त्यामुळे पुढच्या पिढीला ते प्रेरणादायी ठरेल। या प्रवेशद्वाराच्या खालून जाणे म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे। त्यांची आठवण रोज राहणार आहे। त्यांच्या कुटुंबियांनी उभे केलेले हे प्रवेशद्वार खूपच स्मरणात राहण्याजोगी गोष्ट आहे। त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देतो असे भावनिक 4 शब्द कुदळे परिवाराबद्दल प्रभाकर देशमुख यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगितले। यावेळी अचानक आलेल्या पावसात स्टेजवर भिजत प्रभाकर देशमुख यांनी आपले मनोगत पूर्ण केले। यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सदस्य, मान्यवर, गावातील भागातील पै पाहुणे, समस्त कुदळे परिवार, मित्रमंडळी, बोंबाळे उपस्थित होते। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आलो बोंबाळे येथे नुकताच कार्यक्रम पार पडला। कैलासवासी शिवाजी शेठ लक्ष्मण दुबळे यांच्या स्मरणार्थ कमानीचं उद्घाटन झालेलं आहे कुदळे परिवारातर्फे। तर इथं आपल्या समोर बोलणार आहे 2 शब्द त्यांच्याविषयी। काय सांगा तर थोडंसं काय तुमच्या मनात कसं आलं त्यांचे तुम्ही स्मरणार्थ कमान उभी करण्यास स्मरणार्थ काय म्हणजे कसं तुमच्या मनात आलं त्यांच्याविषयी 2 शब्द बोला। खूप छान झाला हा कार्यक्रम। हां, छान झाला। मुलांनी चांगलं सहकार्य केलं। अच्छा, आमच्या नातेवाईकांनी चांगलं सहकार्य केलं। आणि ही कमान जी आहे हां, त्यामुळे आपल्या गावातल्या लोकांनाही त्याची चांगली आठवण राहील। शिवाजी शेठची स्मरणार्थ उभारलेली कमान, त्यामुळे गावाची शान सौंदर्य वाढतंय, सौंदर्य वाढते कमानीमुळे, सौंदर्य वाढलेलं आहे अच्छा, त्या गावाचं। आणि ही आठवण तर आमची बरेपर्यंत जागृत राहील। अच्छा। तर अशा तऱ्हेने मंडळी ते त्यांच्या काकीनी ते 2 शब्द त्यांच्याविषयी स्मरणात सांगितले आपल्याला। त्यानं स्वतःच्या आई वडिलांपेक्षा आम्हाला जास्त मान दिलेला आहे। अच्छा, आणि माझ्या मिस्टरांनी सुद्धा त्या मुलांच्या मागे लागून म्हणा त्या कमानीचं काम करून घेतलं। मुलांनी त्यांच्या चांगलं सहकार्य केलं। तर अशा तऱ्हेने ते 2 शब्द काकीनी त्यांच्याविषयी कैलासवासी शिवाजी शेठ लक्ष्मण दुबळे यांच्या विषयी आठवणी जागवल्या। धन्यवाद। आपण कुठेही असलो, किती मोठं झालं तरी ज्या मातीतून मोठे झालोय त्या मातीचं ऋण कधी विसरायचं नाही। पुन्हा या मातीकडे यायचं आणि त्याचं ऋण पूर्ण करण्यासाठी अनेक उपक्रम सामाजिक असतील, शैक्षणिक असतील शिवाजीरावांनी केले। त्यांच्या स्मृतीला मी भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पित करतो। याच गावामध्ये त्यांचं हायस्कूलपर्यंत शिक्षण झालं। त्यानंतर ते मुंबईला गेले, अनेक वेगळ्या प्रसंगाला सामोरे गेले, पण त्यामध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय केला, प्रामाणिकपणे काम केलं, जिद्दीनं काम केलं। आणि हा व्यवसायामध्ये एक नावाजलेलं नाव म्हणून मुंबईसारख्या शहरामध्ये आपलं नाव करणं, या गावचं नाव मोठं करणं आणि तो व्यवसाय मोठा झाल्यानंतर त्या व्यवसायामधून जे अधिकची आपली रक्कम मिळते त्याच्यातून काही रक्कम या गावातल्या लोकांसाठी उपलब्ध करून देणं ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि म्हणून शिवाजीरावच्या स्मृतीला मी मनापासून आदरांजली व्यक्त करतो। अशी माणसं खरंच मोठी असतात। त्या क्षेत्रामध्ये जे काम करतात ते आदर्शवत काम करतात। ते आदर्शाचं काम पुढच्या काळामध्ये
पुढच्या पिढीला निश्चितपणानं ते प्रेरणादायी ठरेल आणि या मातीशी जे त्यांनी नातं जोडलं आहे ते नातं आदर्शवत ठरेल अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. शिवाजीरावांना या ठिकाणी मनापासून मी श्रद्धांजली अर्पित करतो आणि आपल्या सर्वांचा निरोप घेतो. खरं तर या कार्यक्रमामध्ये या अवस्थेमध्ये सगळ्यांनी इथं राहावं आणि शिवाजीरावांच्या नावानं तयार झालेलं हे प्रवेशद्वार ह्याच्या उद्घाटनाला उपस्थित राहावं. जर रोज या ठिकाणी जात असताना शिवाजीरावांचं नाव असलेल्या प्रवेशद्वाराच्या खालून आपण गावामध्ये प्रवेश करणार आहे ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांची आठवण रोज राहणार आहे. ती आठवण राहावी म्हणून त्यांच्या कुटुंबियानं उभा केलेल्या प्रवेशद्वारासाठी त्यांच्या कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. बोला काहीतरी, पाऊस कसा झाला, काय झाला, कार्यक्रम कसा काय झाला? छान झाला. गावाचं बी नाव भाग्यनगर आणि तुम्ही भाग्यवानात पाऊस पडला. पावसाचे आतुरतेने हां खरंच आहे. कमानीला स्पर्श झाला. अच्छा अच्छा अच्छा. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.